विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी तुमचं सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिकत आहात टॉपिक बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट। या टॉपिकची थिअरॉटिकल फ्रेमवर्क आपण आधीच्या लेक्चर्समध्ये समजून घेतलेली आहे आणि जी समजून घेतलेली थिअरी या टॉपिकची होती त्याचं आपण ॲक्च्युअली प्रॅक्टिसमध्ये ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं करता येतं आणि बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कसं बनवतात याच्या आधीच्या लेक्चरमध्ये 7-8 प्रॉब्लेम सोडवले देखील आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकची थिअरॉटिकल फ्रेमवर्क समजून घेताना आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट म्हणजे बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक आणि बँक बॅलन्स ॲज पर पासबुक यांच्यामध्ये सेम डेटला का डिफरन्स दिसतो याची कारणं सांगणारं स्टेटमेंट म्हणजे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट हे आपण अर्थ समजून घेतलेला आहे। याच्या बरोबरीने आपण एक 4-5 गोष्टी फार महत्त्वाच्या समजून घेतलेल्या होत्या। त्या म्हणजे एक की कॅशबुकचे बँक अकाउंटचे म्हणजे बँक कॉलमचे जे बॅलन्सेस असतात ते दोन प्रकारचे असतात। एक कॅश ॲट बँक म्हणजे डेबिट बॅलन्स म्हणजे पॉझिटिव्ह बॅलन्स म्हणजेच प्लस बॅलन्स हे आपण समजून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे कॅशबुकचा बँक कॉलमचा म्हणजे बँक अकाउंटचा बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे क्रेडिट बॅलन्स। जसा बँक बॅलन्स हा डेबिट बॅलन्स असतो तसा बँक ओव्हरड्राफ्ट हा क्रेडिट बॅलन्स असतो कॅशबुक प्रमाणे, म्हणजे तो निगेटिव्ह बॅलन्स असतो, म्हणजे तो ॲडव्हर्स बॅलन्स असतो, म्हणजे तो मायनस बॅलन्स असतो। याच्या बरोबरीने आपण समजून घेतलं तर की कॅशबुकचा डेबिट म्हणजे पासबुकचा क्रेडिट असतो, कॅशबुकचा डेबिट म्हणजे कॅश ॲट बँक म्हणजेच पासबुकचा क्रेडिट म्हणजे कॅश ॲट बँक म्हणजे पॉझिटिव्ह बॅलन्स म्हणजेच प्लस बॅलन्स म्हणजे याचा डेबिट त्याचा क्रेडिट बॅलन्स। याच्याच बरोबर आपण समजून घेतलं तर की कॅशबुकचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे मायनस बॅलन्स म्हणजे तो पासबुकचा डेबिट बॅलन्स असतो, म्हणजे तो निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे ॲडव्हर्स बॅलन्स म्हणजे मायनस बॅलन्स। याच्या बरोबरीने आपण समजून घेतलं की कॅशबुक आणि पासबुक यांच्या डेबिट क्रेडिट म्हणजे नक्की काय आणि त्याचं कंपॅरिझन आपण जर पासबुकशी केलं तर ते क्रेडिट डेबिट कसं येतं। विद्यार्थी मित्रांनो, ही थिअरॉटिकल फ्रेमवर्क समजून घेतल्यानंतर आपण आणि दोन महत्त्वाचे नियम शिकलो, ते म्हणजे कुठले की कॅशबुक आणि पासबुक यांची कंपॅरिझन केल्यानंतर बँक बॅलन्सला पर्टिक्युलर डेटला जर डिफरन्स दिसत असेल तर त्याची कारणं सांगणं म्हणजे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवणं। पण हे करत असताना जर आपल्याला पॉझिटिव्ह बॅलन्स हा जर स्टार्टिंग पॉईंट असेल मग तो कुठल्याही बुकचा असेल, कॅशबुक प्रमाणे डेबिट बॅलन्स दाखवणारा कॅश ॲट बँक म्हणजे प्लस बॅलन्स जर स्टार्टिंग पॉईंट असेल तर ज्या बुकचा बॅलन्स हा सर्टन करायचा आहे किंवा ओव्हरड्राफ्ट पण उत्तर येऊ शकतं, त्या बुकला बेसबुक धरायचं असतं। मग तो कॅशबुकनं जर पॉझिटिव्ह सुरुवात असेल तर बेसबुक असेल पासबुक, पासबुक जर स्टार्टिंग पॉईंट पॉझिटिव्ह बॅलन्स असेल तर त्या केसमध्ये आपलं कॅशबुक हे बेसबुक असेल। आणि आपण एक रिव्हर्स रूल पाहिला था की जर आपला स्टार्टिंग पॉईंट बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट करण्याचा जर ओव्हरड्राफ्ट असेल मग तो कॅशबुक प्रमाणे ओव्हरड्राफ्ट असेल तर नियम उलट होतो हा, म्हणजे जर ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक हा स्टार्टिंग पॉईंट असेल तर स्टार्टिंग पॉईंट आपण बेसबुक म्हणून ट्रीट करतो आणि बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवतो। हा ओव्हरड्राफ्ट जर पासबुक प्रमाणे असेल स्टार्टिंग पॉईंट तर आपण पासबुकला बेसबुक ट्रीट करतो आणि बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवतो। विद्यार्थी मित्रांनो, या बेसिक गोष्टी आपण प्रत्येक प्रॉब्लेमला रिवाइज करतोय आणि मग थिअरॉटिकल जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे काही आपलं अंडरस्टँडिंग झालं आहे ते प्रॉब्लेम सोडवताना प्रॅक्टिकली आपण अप्लाय करून पाहतोय। विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारा प्रॉब्लेम जो आहे की जो तुमच्या हातामध्ये पी एज्युकुल डिजिटल लर्निंग सोल्युशन्सनी तुम्हाला जे वर्कबुक प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम हा प्रिंट केलेला आहे। त्याच्याखाली सोल्युशन बनवण्यासाठी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटचा एक ब्लँक प्रोफॉर्मा दिला आहे आणि प्रत्येक आपण पॉईंट ऑफ डिफरन्स किंवा कॉज ऑफ डिफरन्स असणारे जे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटमध्ये आपण मेन्शन करणार आहे त्याचं वर्किंग लिहून घेण्यासाठी तुम्हाला ब्लँक स्पेस पण खाली प्रोव्हाइड केलेली आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारा प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 11 जो आहे की जो तुमच्या हातातल्या वर्कबुकमध्ये देखील तो प्रॉब्लेम दिसतोय, हा प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरुवात करूया। काय माहिती दिली आहे सुरुवातीला ते पाहूयात आणि प्रॉब्लेमच्या खाली वर्कबुकमध्ये जे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट करण्यासाठीचा एक ब्लँक फॉर्मॅट तुम्हाला तयार करून दिला आहे, मी पण तो स्क्रीनवरती फॉर्मॅट घेतो। पण सुरुवातीला काय माहिती दिली आहे पाहूया। कॅशबुक ऑफ पंकज शोज ए क्रेडिट बॅलन्स ऑफ 32,490 इन द बँक कॉलम ऑन 30 सप्टेंबर 2018, प्रिपेअर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट ऑन 30 सप्टेंबर 2018। हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, चला तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये या ठिकाणी बुक्स ऑफ पंकज बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट ॲज ऑन 30 सप्टेंबर 2018 हा आपण ब्लँक प्रोफॉर्मा आहे तुमच्याकडं, त्याच्याखाली मी प्रॉब्लेम देखील स्क्रीनवर पुन्हा घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करण्या अगोदर आपण नेहमी काय करतोय की कॅशबुक डेबिट क्रेडिट आणि पासबुक डेबिट क्रेडिट यांचे प्रॉपर मीनिंग समजून घेतोय
आणि मग आपले आत्तापर्यंत झालेले जे काही 10 प्रॉब्लेम सोडवून झालेले आहेत त्याच्या प्रॅक्टिससाठीचे जे काही आपण प्रिन्सिपल्स किंवा रूल्स वापरले त्याप्रमाणे आपण प्रॉब्लेम सोडवत आहे. काय माहिती दिलेली आहे आपल्याला ती आपण वापर करून बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवूयातच, पण त्याच्या आधी मी आपली नेहमीची जी माहिती आहे कॅशबुक डेबिट क्रेडिट याचं बरोबर कंपॅरिझन आपण पासबुकच्या क्रेडिट डेबिट बरोबर करतोय. या ठिकाणी मी कॅशबुकचे डेबिट आणि पासबुकचे क्रेडिट ग्रीन कलरमध्ये दाखवलेत कारण दोन्हीचं नेचर सेम येत आहे, आणि कॅशबुक क्रेडिट आणि पासबुक डेबिट दोघंही रेड कलरमध्ये आपण घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय आहे? कॅशबुकचा डेबिट म्हणजे रिसिट्स म्हणजेच पासबुकचं क्रेडिट म्हणजे रिसिट, आणि कॅशबुकचं क्रेडिट म्हणजे पेमेंट म्हणजेच पासबुकचं डेबिट म्हणजे पेमेंट. याचा आपण पुन्हा अर्थ सिमिलर घेतलेला आहे. कॅशबुकचं डेबिट म्हणजे पासबुकचं क्रेडिट म्हणजे रिसिट्स म्हणजे डिपॉझिट म्हणजे ॲडिशन, आणि कॅशबुकचं क्रेडिट म्हणजे पासबुकचं डेबिट म्हणजे पेमेंट म्हणजे विड्रॉवल्स म्हणजेच सबस्ट्रॅक्शन. हे आपलं दर प्रॉब्लेमला आपण काय करतो? कन्फर्म करतो. म्हणजे आपल्याला ती जी काही इरेग्युलॅरिटी आहे, म्हणजे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे काय, तर कॉजेस ऑफ डिफरन्स बिटवीन द बॅलन्स ॲज पर कॅशबुक अँड पासबुक हे सांगणारं ते स्टेटमेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली जी माहिती दिलेली आहे ती आपण काय करूयात. इथं पहिल्यांदा एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की या प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलं आहे की पंकज कॅशबुक शोज क्रेडिट बॅलन्स. कॅशबुकचा डेबिट बॅलन्स म्हणजे पॉझिटिव्ह बॅलन्स, आणि कॅशबुकचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे निगेटिव्ह म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट. पॉझिटिव्ह बॅलन्सचा अर्थ आहे कॅश ॲट बँक, कॅशबुक डेबिट पासबुक क्रेडिट म्हणजे पॉझिटिव्ह बॅलन्स म्हणजे कॅश ॲट बँक म्हणजे प्लस बॅलन्स, आणि कॅशबुक क्रेडिट म्हणजे पासबुक डेबिट म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स म्हणजे मायनस बॅलन्स. इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्टार्टिंग पॉईंट जो दिलेला आहे तो दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कॅशबुक. कॅशबुकवरून आपल्याला पासबुककडे जायचं आहे. पासबुकचा आन्सर मे बी बॅलन्स येईल किंवा ओव्हरड्राफ्ट येईल, आपल्याला फरक पडत नाही, पण आपला स्टार्टिंग पॉईंट कॅशबुक आहे आणि कॅशबुकवरून आपण विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे पासबुककडं. पण कॅशबुकचा दिलेला बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे तो ओव्हरड्राफ्ट आहे. आपला रूल आहे स्टार्टिंग पॉईंट जर ओव्हरड्राफ्ट असेल तर स्टार्टिंग बुकच बेस बुक आपण ट्रीट करतो. म्हणून आपण एक रूल लिहून ठेवूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आधी पहिल्यांदा काय करा, लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कॅशबुकचा क्रेडिट बॅलन्स दिला आहे म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट आहे. आपण लिहून घेतलं बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक 32,490. म्हणजे याचा अर्थ आपला स्टार्टिंग पॉईंट जर निगेटिव्ह बॅलन्स असेल ओव्हरड्राफ्ट असेल तर स्टार्टिंग बुक टू बी ट्रीटेड ॲज बेस बुक. विद्यार्थी मित्रांनो, आपला रूल काय येईल या केसमध्ये, ओव्हरड्राफ्ट ऑफ कॅशबुक म्हणजे क्रेडिट बॅलन्स गिवन मीन्स कॅशबुक रूल टू अप्लाय. आपला नियम आहे ओव्हरड्राफ्ट जर स्टार्टिंग पॉईंट असेल तर तो ज्या बुकचा असेल ते बुक आपण काय करतो, बेस बुक धरतो. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. आता एक एक ट्रान्झॅक्शन आपण म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे इथं कॉज ऑफ डिफरन्स किंवा पॉईंट ऑफ डिफरन्स काय की ज्यामुळं कॅशबुक आणि पासबुकमध्ये फरक पडला आहे हे पाहूयात. काय दिलंय पहिलं बघा, चेक्स ऑफ ₹8,200, 11,360, 16,440 वेर डिपॉझिटेड इन टू बँक. हे 3 चेक बँकेत डिपॉझिट केले म्हणजे बँक अकाउंट डेबिट कॅशबुकमध्ये केलं. बँक अकाउंट डेबिट केलं म्हणजे ॲडिशन केली. बट ओनली ए चेक ऑफ ₹11,360 वॉज क्रेडिटेड बाय बँक बिफोर 30 सप्टेंबर. या 3 चेकमधला फक्त 11,360चाच चेक पासबुकमध्ये ॲडिशन झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ 8,200 आणि 16,440चे 2 चेक हे कॅशबुकमध्ये ॲडिशन आहे पण पासबुकमध्ये नाही. आपण या पर्टिक्युलर पॉईंट ऑफ डिफरन्स किंवा कॉज ऑफ डिफरन्सचा इफेक्ट कसा होतो ते पाहूयात. आपण घेतलं पासबुक, कॅशबुक घेतलं. पासबुकमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंग पॉईंट घेतला आपण 32,490. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये चेक डिपॉझिट पासबुकमध्ये फक्त 11,360ची ॲडिशन आहे पण कॅशबुकमध्ये मात्र 8,200 प्लस 11,360 प्लस 16,440 या तिन्हीची टोटल करा विद्यार्थी मित्रांनो. 16 प्लस 11 किती झाले, 27. 27 प्लस 8 35. 360 440 800 आणि ते 200 म्हणजे 1,000. म्हणजे याचा अर्थ 35 प्लस 1 36,000 टोटल आहे. पासबुकमध्ये ॲडिशन झाली 11,360 पण कॅशबुकमध्ये ॲडिशन झाली 360. याचा इफेक्ट काय दिसेल विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो पासबुकमध्ये फक्त ॲडिशन 11,360ची झाली. आपला बॅलन्स पहिला आहे
ओव्हरड्राफ्ट म्हणजे मायनस 32,490, त्याच्यात ही ॲडिशन 11,360ची झाल्यावर बॅलन्स दिसतोय 21, आणि कॅशबुकचा अप्लाय 32,490, त्याच्यामध्ये ॲडिशन 36ची झाल्यावर प्लस बॅलन्स दिसतोय कारण ॲडिशन झाली आहे. ओव्हरड्राफ्ट 32,490, याच्या अगेन्स्ट मायनसच्या अगेन्स्ट ॲडिशन 36ची आहे, प्लस बॅलन्स दिसतो 360. मग -21 कडून +3600 कडे जायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मायनस ही स्मॉलर फिगरकडून प्लस या बिगर फिगरकडे जायचं असेल तर स्मॉलर टू बिगर करताना विद्यार्थी मित्रांनो अर्थातच 36 - 11,360 यांची ॲडिशन होईल, किंवा आपण बेसबुकचा रूल अप्लाय केला. या इरेग्युलॅरिटीमध्ये बेसबुक आपलं कॅशबुक आहे आणि कॅशबुकमध्ये ॲडिशन 36ची आहे आणि पासबुकमध्ये फक्त 11,360ची झाली आहे. म्हणजे जो फरक आहे 8,200 आणि 16,440, म्हणजे 16 + 8 24,660ची आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये ॲडिशन करून घ्यावी लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला बरोबर ॲडिशन करायची आहे. चेक्स डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड बाय बँक, ब्रॅकेटमध्ये लिहा विद्यार्थी मित्रांनो 8,200 + 16,440. विद्यार्थी मित्रांनो इनर कॉलमला अमाऊंट घ्या 24,640. 8,200 + 16,440 जी टोटल आली 24,640. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपण जे पॉइंट ऑफ डिफरन्स जो आहे तो पाहूया. चेक्स इश्यूड बट नॉट इन कॅश बिफोर 30 सप्टेंबर 2018 93,000. चेक इश्यू केले म्हणजे पहिल्यांदा रेकॉर्डिंग होणार, लक्षात घ्या कॅशबुकमध्ये वेन एव्हर चेक इज इश्यूड बँक अकाउंट इज टू बी क्रेडिटेड. बँक क्रेडिट म्हणजे मायनस. या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग कसं दिसेल बघा. पहिल्यांदा आपण पासबुक आणि कॅशबुकचा बॅलन्स घेतला. विद्यार्थी मित्रांनो आपण पासबुक आणि कॅशबुकमध्ये ह्या पर्टिक्युलर जो पॉईंट आहे डिफरन्सचा तो कसा होतोय ते रिफ्लेक्ट होतोय ते पाहूयात. पासबुकचा बॅलन्स घेतला आपण 32, अर्थात तो ओव्हरड्राफ्ट आहे 32,490, कॅशबुकचाही घेतला 32,490. याच्यामध्ये चेक इश्यूड ते बँकेकडे प्रेझेंटच झाले नाहीत, ते इनकॅशच केले नाहीत त्या पार्टीने, त्यामुळे पासबुकला रेकॉर्डिंग नाही. पण कॅशबुकला मात्र आपण चेक इश्यू म्हणजे -93,000. याचा इफेक्ट कसा येईल विद्यार्थी मित्रांनो, पासबुकला दिसताना ते 32,490 दिसणार. पासबुकला दिसताना बरोबर 32,490 एवढाच ओव्हरड्राफ्ट दिसेल, पण कॅशबुकला मात्र 32,490 या ओव्हरड्राफ्टवरती अजून एक आपल्याला -93,000 केल्यावर तो ओव्हरड्राफ्ट वाढून दिसेल 1,25,490. 32 कडून आपल्याला 125 कडे जायचं आहे. 32 ही त्या अर्थाने बिगर अमाऊंट आहे कारण ओव्हरड्राफ्ट आहे, मायनस आहे, आणि 1,25,490 ही त्या अर्थाने खूपच स्मॉलर अमाऊंट आहे. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिकली काय करायला लागेल, लक्षात घ्या, बिगर टू स्मॉलर जाताना लेस करायला लागेल, किंवा आपला बेसबुकचा रूल जो आहे बेसबुक प्रमाणे कॅशबुक हे बेसबुक आहे, कॅशबुकची ॲक्शन फायनल मायनसच होतील. घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बिगर टू स्मॉलर लेस होतील. रिकन्सिलेशन स्टेटमेंटला घ्या चेक्स इश्यूड बट नॉट येट इन कॅश, इनर अमाऊंट घ्या 93,000. इनर कॉलमला रेकॉर्ड केला आपण. पुढे चला विद्यार्थी मित्रांनो, बँक चार्जेस फॉर इश्यू ऑफ चेकबुक 250 अँड SMS अलर्ट ₹170 वॉज डेबिटेड इन पासबुक ओनली. आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, 250 आणि 170 याची टोटल करा, ती येते 420. हे बँकेनं पासबुकमध्ये डेबिट केले. पासबुकमध्ये डेबिट केले म्हणजे पेमेंट दाखवले, म्हणजे विड्रॉवल दाखवले, म्हणजे मायनस केले, बरोबर आहे. पण कॅशबुकमध्ये रेकॉर्डिंग नाही. हा पर्टिक्युलर पॉईंट ऑफ डिफरन्स कसा दिसेल बघा. कॅशबुक आणि पासबुकचे बॅलन्स घेतले आपण 32,490 याच्यावरती बँकेचे डेबिट -420, पण कॅशबुकला रेकॉर्डिंग नाही. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एवढं आपल्याला कळल्यानंतर बेसबुककडे जायचं आहे, बेसबुकची ॲक्शन फायनल, बेसबुकला ॲक्शनच नाही, म्हणजे याचा अर्थ अपोजिट बुकची ॲक्शन कॅन्सल होईल, ती मायनस झाली आहे ती प्लस होईल. आणि जर मॅथमॅटिकली जायचं असेल तर बॅलन्स आपल्याला काढावा लागेल. 32,490 हे मायनस ओव्हरड्राफ्ट आपला आहे, त्यातच मायनस अजून 420 केल्यावरती विद्यार्थी मित्रांनो 32,910 बरोबर आहे. आणि कॅशबुकला मात्र आहे तसा -32,400 दिसेल.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बेसबुक प्रमाणे पाहिलं की बेसबुकला कॅशबुकला ॲक्शनच नाही म्हणून अपोजिट बुकची ॲक्शन कॅन्सल. पासबुकमध्ये ॲक्शन झाली आहे मायनस, ती आपल्याला करावी लागेल प्लस. हे झालं आपलं बेसबुक प्रमाणे. मॅथमॅटिकली जर आपण विचार केला तर 32,910 पासबुकचा बॅलन्स येतोय 32,910, अर्थात हा मायनस आहे 910. याच्या अगेन्स्ट मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, कॅशबुकचा किती दिसतोय 32,400. हे मायनस असल्यामुळं 32,910 ही स्मॉलर अमाऊंट आहे आणि मायनस 32,490 ही त्या अर्थाने बिगर अमाऊंट आहे. मग स्मॉलर टू बिगरकडे जाताना ॲडिशन करावी लागते. म्हणजेच बेसबुक प्रमाणे आपल्याला बेसबुकची ॲक्शन फायनल, बेसबुकला ॲक्शन नाही म्हणजे अपोजिट बुकची ॲक्शन आपल्याला कॅन्सल केली पाहिजे. अपोजिट बुकला ॲक्शन झालेली आहे डिडक्शनची, मायनसची, सबस्ट्रॅक्शनची, ती आपल्याला कॅन्सल करायला ॲडिशन करावी लागेल. चला विद्यार्थी मित्रांनो, घ्या स्टेटमेंटला घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे जे चेकबुक इश्यू केल्याचे बँक चार्जेस आहेत आणि SMS अलर्टचे आहेत, हे दोन सेपरेट आहेत. हे आपण आपल्याला अमाऊंट काय कराव्या लागतील, पुन्हा ॲड दाखवाव्या लागतील. घ्या बँक चार्जेस फॉर इश्यू ऑफ चेकबुक डिड नॉट अपियर इन कॅशबुक, इनरला घ्या 250 आणि SMS अलर्ट चार्जेस अपियर्ड इन पासबुक ओनली, तेही इनरला घ्या 170. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात. पुढचं काय दिलंय, मिस्टर श्रेयांश ट्रान्सफर्ड ₹1,23,200 थ्रू NEFT. श्रेयांश नावाचा कोणीतरी एक पार्टी आहे, त्यानं काय केलेत 1,23,200 NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, ही ऑनलाईन पेमेंटची फॅसिलिटी आहे बँकेने दिली, त्यातून आपल्याला अमाऊंट ट्रान्सफर केली आहे. बट वॉज रॉंगली डेबिटेड विथ 12,320 इन कॅशबुक. काय गोंधळ झालाय, बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होऊन आलेत आपल्याकडं, म्हणजे 1,23,200 हे बँकेत ॲडिशन झाली आहे, म्हणजे क्रेडिट झालेत आपल्या अकाउंटला श्रेयांशने ट्रान्सफर केल्यामुळं. आपण आपल्या कॅशबुकमध्ये डेबिट करताना 1,23,200 करण्याऐवजी 12,320च केले, म्हणजे लेस अमाऊंट वॉज ॲडेड इन टू कॅशबुक. कसं दिसेल बघा बरं हे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपला ओरिजिनल बॅलन्स घेतला आपण 32,490. याच्यामध्ये पासबुकमध्ये ॲडिशन NEFTनं झाले प्लस 1,23,200 आणि कॅशबुकमध्ये मात्र आले 12,320. याची टोटल किती येईल बघा बरं विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, पासबुकमध्ये ॲडिशन 1,23,200ची झाली आहे आणि कॅशबुकमध्ये 12,320ची झाली आहे. ते केल्यानंतर जो बॅलन्स उरतोय 90,710 आणि कॅशबुकमध्ये उरतोय 20,000 समथिंग. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकली याचा आन्सर काढता येईल आपल्याला आणि बेसबुकला बेस धरूनही आपल्याला आन्सर सांगता येईल. बेसबुकप्रमाणे कॅशबुक हे आपलं या प्रॉब्लेममध्ये बेसबुक आहे. याच्यामध्ये ॲडिशन फक्त 12,320ची झालेली आहे. याच्या अगेन्स्ट अपोजिट बुक जे पासबुक आहे तिथं मात्र ॲडिशन 1,23,200ची झाली आहे, म्हणजे एक्सेस ॲडिशन वॉज देअर इन टू द पासबुक. मग जो डिफरन्स येईल आपल्याला तो अपोजिट बुकची ॲक्शन कॅन्सल करावी लागेल. म्हणजेच काय करायला लागतील, ॲड झालेले कॅन्सल करण्यासाठी लेस करावे लागतील. किंवा विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, या ठिकाणी ही बिग अमाऊंट आहे आपली 90,710, त्याच्याकडून आपल्याला 20,000कडे मायनसकडे जायचं असेल तर बिगर टू स्मॉलर जाताना सबस्ट्रॅक्शनच करावी लागेल. रिकन्सिलेशन स्टेटमेंटला घ्या विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट डिपॉझिट बाय NEFT मेड बाय कस्टमर बट लेसर अमाऊंट डेबिटेड इन कॅशबुक. ब्रॅकेटमध्ये लिहा 1,23,200 मायनस 12,320, 1,23,200 यातनं मायनस करा 12,320, 12,320 आणि या दोन्हीतला डिफरन्स येईल तो बरोबर घ्या 1,10,880. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, इथं जी काही मधला डिफरन्स असलेली अमाऊंट होती 1,23,200 आणि 12,320, याच्यामधली आपण सबस्ट्रॅक्शन करून रिकन्सिलेशनला का डिफरन्स येतोय ते दाखवलं. पुढचं काय दिलंय पहा विद्यार्थी मित्रांनो. रिसिट साइड ऑफ पासबुक वॉज अंडरकास्ट बाय ₹1,000. आता रिसिट साइड ऑफ पासबुक म्हणजे पासबुकची क्रेडिट आणि ही अंडरकास्ट आहे 1,000नी. कशी दिसेल बघा बरं. इथं या ठिकाणी पासबुक आणि कॅशबुक घेतलं आपण. या ठिकाणी 32,490, 32,490 हा इनिशियल बॅलन्स दोन्हीकडे घेतला. आता इथं काय झालंय, रिसिट साइड अंडरकास्ट आहे 1,000नी, म्हणजे ॲडिशन व्हायला पाहिजे ते. समजा एक आपण हायपोथेटिकल फिगर घेऊया 10,000. याच्याऐवजी यांनी इथं केले, लक्षात घ्या 9,000च केले.
पण तेच इकडं करताना कॅशबुकमध्ये मात्र करेक्ट आहे, तिथं काही प्रॉब्लेम आला नाही आहे. म्हणजे हा दिसताना पॉईंट ऑफ डिफरन्स किंवा कॉज ऑफ डिफरन्स कुठं दिसतोय, रिसीट साईडला ॲडिशन कमी झाली आहे, म्हणजेच तिकडं पासबुक साईडला काय झालेली आहे, करेक्ट झाली आहे, म्हणजे जादा झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढं कळल्यानंतर आपण काय करूया, बेसबुककडे जाऊया. बेसबुकला या बाबतीतला काही इरेग्युलॅरिटी आहे का, नाही आहे. म्हणजे इथं काय करावे लागेल तुम्हाला लक्षात घ्या, पासबुकला या ठिकाणी अंडरकास्टिंग झालेलं आहे. पासबुकचं अंडरकास्टिंग कन्सिडर करताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काय करावं लागेल, 33,490 या स्मॉलर अमाऊंट कडून 32,490 या बिगर अमाऊंट कडे जाताना ॲडिशन करावी लागेल. किंवा विद्यार्थी मित्रांनो, बेसबुकला ॲक्शन नाही म्हणजे पासबुकची ॲक्शन काय करावी लागेल, आपल्याला कॅन्सल करावी लागेल. मग या ठिकाणी पासबुकची ॲक्शन काय आपल्याला लक्षात घ्या, रिसीट साईड त्यांनी अंडरकास्ट केली आहे, म्हणजे आपल्याला कॅशबुकचीच ॲक्शन फायनल. तिथं जर आपल्याला ॲड असतील तर इथं पण ॲडच करावे लागतील. रिकन्सिलेशन स्टेटमेंटला घ्या, रिसीट साईड ऑफ पासबुक वॉज अंडरकास्ट ₹1,000. व्हेरी गुड. पुढचं काय दिलंय पहा विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड कलेक्टेड अँड क्रेडिटेड बाय बँक 12,500 वॉज नॉट एंटर्ड इन कॅशबुक. कसं दिसतंय पहा बरं, पासबुक कॅशबुकला बघा, इनिशियल बॅलन्स 32,490 घेतला. विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिडंड कलेक्टेड अँड क्रेडिटेड इन पासबुक म्हणलंय म्हणून पासबुकमध्ये ॲडिशन 12,500चे, बट दॅट अमाऊंट वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. कॅशबुकला रेकॉर्डिंग नाही. बेसबुककडे जाऊया, बेसबुकची ॲक्शन फायनल, पण बेसबुकला ॲक्शनच नाही म्हणजे अपोजिटची कॅन्सल होईल. मग ते 12,500 ॲडिशन झाली ती कॅन्सल होईल आपली मायनस करून, सबस्ट्रॅक्शन करून. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, -19,990 या बॅलन्स पासबुककडून आपल्याला या बिगर बॅलन्सकडून आपल्याला स्मॉलरकडे जाताना लक्षात घ्या मायनसच करावे लागेल. बिगर टू स्मॉलरला लेस करावे लागेल. किंवा बेसबुकला ॲक्शन नाही म्हणून अपोजिटची कॅन्सल, जी ॲडिशन झाली ती सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. घ्या विद्यार्थी मित्रांनो, रिकन्सिलेशन स्टेटमेंटला डिव्हिडंड कलेक्टेड अँड क्रेडिटेड बाय बँक ॲपियर्स इन पासबुक ओनली. अमाऊंट आहे 12,500. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलेले सगळे जे काही एकूण कॉजेस ऑफ डिफरन्स होते किंवा पॉईंट्स ऑफ डिफरन्स होते ते आपण कन्सिडर केले आणि रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवलं. आपण आता काय करूयात, सगळ्या ॲडिशनची टोटल करून घेऊयात. 24,640 + 250 + 170 + 1,000 ही आली 26,060. तुम्ही पण करून पहा टोटल. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, आता सबस्ट्रॅक्शन्स काय आहेत त्यांची टोटल करूया. 93 + 110 880 + 12,500. व्हेरी गुड. किती येते बघा, 2,16,380. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 32,490 आपला ओपनिंग ओव्हरड्राफ्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 26,060 ची ॲडिशन होऊन किती येतात बघा, 58,550. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या 58,550 मधून आपल्याला 2,16,380 मायनस करायला पाहिजे. साहजिक आहे आपला आन्सर मायनस येईल. आता हे आन्सर मायनस येताना याचं इंटरप्रिटेशन प्रॉपर केलं पाहिजे. मला एक सांगा, मुळात आपण सुरुवात केली, स्टार्टिंग पॉईंट काय होता आपला, बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक. ओव्हरड्राफ्ट असताना आपण त्याला पॉझिटिव्ह लिहिला होता 32,490, म्हणजे होता निगेटिव्ह पण आपण ट्रीट केला पॉझिटिव्ह. मग आता आन्सर आला आपलं निगेटिव्ह तर त्याला म्हणायला पाहिजे आपण पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आन्सर किती येत आहे बघा विद्यार्थ्यांनो, बँक बॅलन्स ॲज पर पासबुक अमाऊंट येते 1,57,830. विद्यार्थी मित्रांनो, बँक बॅलन्स ॲज पर पासबुक आला आपला 1,57,830. हा स्टार्टिंग पॉईंटचं इंटरप्रिटेशन प्रॉपर समजून घ्या म्हणजे एंड रिझल्ट बरोबर कळेल. लिहिताना सुरुवातीला लिहिलंय बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक. ओव्हरड्राफ्ट असून तो आपण प्रेझेंट करताना मॅथमॅटिकली प्लस केला 32,490. मग आता आन्सर निगेटिव्ह येत असेल तर त्याला आपल्याला पॉझिटिव्ह म्हणावं लागेल, म्हणून म्हणलंय बँक बॅलन्स ॲज पर पासबुक 1,57,830. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. डाऊट सॉल्विंगसाठी जे आपण लाईव्ह सेशन्स कंडक्ट करतो त्याला हजर राहा. तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या, इतरांचे डाऊट्स क्लिअर होताना लक्षपूर्वक ऐका आणि आपलं अंडरस्टँडिंग सुधारून घ्या, कन्फ्युजन दूर करा. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला पुढच्या प्रॉब्लेमसह भेटूया. धन्यवाद.